ईश्वराय नमो नमः। मनाची सुमने माझी अर्पितो भावसौरभ काठिण्य हृदयाचे तुम्ही करावे कुसुमासम करावे कुसुमासम नागपत्र कराचे नारेळ परिशिर प्रतिज्ञाही सुपारीची भावविना तुम्हार्पितो रूप माधवा तेज रूपार्भे माझा तेज जगतपती तेज जगतपती श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वत्र श्री चक्रधर महाराज की जय। बसा सिट डाउन। आजचे व्याख्याते आदरणीय परमश्रद्धेय उपाध्याय कुलाचार्य वर्धनस्थ श्री बिडकर बाबाजींचं आमच्या आश्रमाच्या वतीने त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने व आमच्या श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने मी पूजन करण्यासाठी या ठिकाणी महंत श्री सरळ बाबाजी, महंत श्री अनिराज बाबाजी आणि महंत श्री वेरुळकर बाबाजी या तिन्ही महंतांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय श्री बाबाजींचं पूजन या ठिकाणी करायचं आहे। आज बाबाजींचा जो विषय आहे कर्मयोग, या कर्मयोग विषयावर श्री बाबाजी या ठिकाणी आपल्याला वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नाधिदोषाहरा संबंधे जर जीवतारुणिवरा भूता कृता हि धरा दातारा करुणा करावरमते जावे विभो गुर्जरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आदरणीय श्री बाबाजींचा परिचय आपल्याला देण्याचं काही काम नाही, कारण आपल्याला सर्वांना श्री बाबाजी परिचित आहे। श्री दादाजींपासून तर बाबाजींपर्यंत परिचित आहे का नाही? आणि या व्याख्यानमाला सुरू होण्या पाठीमागे श्री कैवल्यवासी गुरुवर्यांची तर प्रेरणा होतीच, परंतु सगळ्यात मोठं मार्गदर्शन बाबाजींचं होतं। कारण पहिले ठरवलं व्याख्यानमाला कशी चालू करायची, कशी नाही, आणि त्यांच्या नियोजनातून कारण ते
दादा होते तेव्हापासून आतापर्यंत, नाहीतर आमच्या अंतिम श्वासापर्यंत ते आणि आम्ही एकच आहोत. त्यांनी कधी कुठली गोष्ट आम्हाला विचारल्याशिवाय केली नाही आणि आम्ही सुद्धा त्यांना विचारल्याशिवाय कुठली गोष्ट करत नाही. अशा प्रकारे हा श्री बाबाजींपासूनचा आमचा दुआ आणि मग त्यांच्या मार्गदर्शनानेच ही व्याख्यानमाला या ठिकाणी खरोखर चालू झालेली आहे. फक्त ह्या द्वय श्री गुरुवर्यांचं प्रेरणा आणि आशीर्वाद आम्हाला होते, परंतु कुठले वक्ते कधी बोलवायचे, कोणाला बोलवायचं, त्याला काय द्यायचं काय नाही हे संपूर्ण त्यांच्या नियोजनामध्ये असतं. परंतु त्यांनी सांगितलं की भाऊ फक्त लिखापडी काय असेल हे तू करत जा, हे तुझ्याकडे दप्तर ठेव. आणि त्यांच्या सांगण्यावरून हे सगळं दप्तर माझ्याकडे असतं. बाकी सगळं काही तेच नियोजित करतात, तेच बोलवतात. असं बाबांचं या ठिकाणी थोडक्यात परिचय. आणि आज बाबांचा विषय म्हणजे हा कैवल्यवासी श्री गुरुवर्य बाबाजींचा विषय होता. आणि बाबाजींना मी जेव्हा विचारलं की बाबा विषय काय करायचा, ते म्हणे जो बाबांचा विषय राहिलेला होता तोच विषय मी घेतो. आणि हा आजचा कर्मयोग, या कर्मयोग या विषयावर आदरणीय परमश्रद्धेय उपाध्याय कुलाचार्य आचार्य श्री वर्धनस्थ मोठे बाबाजी आपल्याला या ठिकाणी सांगोपांग असं निरूपण या ठिकाणी करणार आहे. काय वाजवा जरा, काय वाजवत जाणार. जयाचे प्रभा मंडळ भांगे तो श्री दत्त ललाट फळके नमस्करितो असे. श्री दत्तात्रेय महाराज की जय. आपल्या प्रतिवर्षाप्रमाणे श्री प्रभू व्याख्यानमाला आपण प्रत्येक वर्षी व्याख्यानमालेची प्रस्तावना आदरणीय महंत सारंग बाबा यांच्या मुखातून ऐकताच यामध्ये तुम्ही सर्वजण सम्मिलित आहे. काहीतरी प्रबोधन गावासाठी झालं पाहिजे हा त्यामागचा हेतू होता. आणि म्हणून आमचे श्री गुरुजी मोठे बाबा यांचं सुद्धा नेहमी कुठल्या ना कुठल्या प्रकारे धर्मप्रबोधन समाजामध्ये झालं पाहिजे हा नेहमी बाबांचा हेतू असायचा. बाबा यक्षदेव प्रतिष्ठेवर गेले आणि त्या विदर्भ प्रांतामध्ये अनेक ठिकाणी व्याख्यानमाला, व्याख्यान सत्र, गावोगावी जाऊन बाबांनी धर्मप्रचाराचं खूप मोठंसं कार्य केलं. हजारो शिष्यवर्ग त्या विदर्भ प्रांतात बाबांनी जोडले. केवळ एक परमेश्वर शास्त्राचा विचार धागा हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि तो एक जरी विचार आपल्याजवळ असला तर आपल्याला निश्चितच अवघड वेळी, आपल्या संकष्ट काळामध्ये तो विचार आपल्या उपयोगी येत असतो. आणि म्हणून या हेतूनेच ही व्याख्यानमाला की जे अमूलाग्र तत्त्वज्ञान देवाने स्वतः अवतार धारण करून आपल्यासाठी सांगितलं, ते तत्त्वज्ञान, तो विचार, ते सामाजिक तत्त्व, माणसाच्या जीवनात माणसाचं माणुसकीचं जीवन कसं असलं पाहिजे हे समजा आपल्याला परमेश्वर शास्त्रात सापडते. पण ते सांगण्यासाठी कोणीतरी प्रवक्ता पाहिजे असते, कोणीतरी त्याचा जाणता पुरुष पाहिजे. आणि म्हणून त्या व्याख्यानमालेचं आयोजन करून आपण ते करत असतो. चांदूर बाजारला जवळजवळ 47 वर्ष झाली ती व्याख्यानमाला चालू आहे. 47 वर्षापासून अव्याहत चालू असलेली ती व्याख्यानमाला, त्याचे नियोजन जवळजवळ आज 20 वर्ष झाले माझ्याकडे त्या व्याख्यानमालेचं नियोजन आहे. पूर्वी जी व्याख्यानमाला त्या गावात चालू होती त्या व्याख्यानमालेचे अविग्रत व्याख्याते आमचे श्री गुरुजी मोठे बाबा, ते नेहमीचे व्याख्याते होते त्या व्याख्यानमालेचे. मी लहानपणापासून बाबांच्या सोबत
त्या व्याख्यानमालेला जायचो. त्या हायस्कूलमध्ये शाळेमध्ये ती व्याख्यानमाला ते लोक चालवायचे. परंतु आता आपलं मंदिर झालं चांदूर बाजारला 2003 साली हिस्पुरी महोत्सव झाला तिथे. तर त्या सालापासून आज 20 वर्ष झाले असतील ती व्याख्यानमाला आपल्या मंदिरात चालते. आणि 20 वर्षापासून जवळजवळ 12 दिवस ती व्याख्यानमाला असते. इथं आपली 5-7 दिवसाची, पण तिथे 12 दिवसात 12 व्याख्याते, वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्याते, संशोधक असे लोक येतात आणि आपलं प्रबोधन करतात. परंतु भरभरून तिथे मंडळी सुद्धा असते. त्यांना बोलवा लागत नाही, टाईम ठरलेला आहे. तिथं 6:30ची वेळ आहे, 7:30 ते 8. 6:15 वाजता मंदिर पूर्ण भरून जाते. 6:30ला वक्ता उभं होतो आणि बरोबर 7:45ला ते 1.25 तास चालते. 7:45ला संपते, 7:45 ते 8 आरती होते, 8 वाजता निघून जातात. तर अशा प्रकारे 12 दिवसाचा दिनक्रम. मंदिरात पाय ठेवायला जागा नसते, एवढा मोठा परिसर भरून जातो. अशा प्रकारची ती व्याख्यानमाला आम्ही चालवतो त्या ठिकाणी. आणि मी सुद्धा जवळजवळ 15-16 वर्षापासून त्या व्याख्यानमालेचा व्याख्याता आहे. बाबा होते तरी मी त्या ठिकाणी राहायचो. बाबा म्हणायचे की तू तिथं, मी म्हणायचे एक जण तुम्ही असले तर भरपूर आहे, पण बाबा म्हणे तुझंही नाव देत जा. आणि त्याच्या आज्ञेनंच ती व्याख्यानमाला चालू होती. त्यामध्ये त्या व्याख्यानमालेला चालत असताना आम्ही काही फिक्स निधी त्या ठिकाणी टाकलेला आहे. कमीत कमी जवळजवळ 3-3.5 लाख रुपये फिक्स निधी टाकून ठेवलेला आहे बाबांनीच. त्याचं काही व्याज येते, काही मिळालेले वरचे, असं करून ती आम्ही वार्षिक व्याख्यानमाला चालवतो. आणि आपली सुद्धा अशी सातत्याने ही व्याख्यानमाला चालली पाहिजे. स्वतःहून आता समजा यावर्षी सारंगधर बुवांनी पुढाकार घेतला, पण काही स्वतःहून मंडळी काही आली नाही की बाबा व्याख्यानमाला आपली बंद पडली, चालू करायला पाहिजे, आहे की नाही. तर अशा प्रकारे आपणही त्यामध्ये उत्साहित असलं पाहिजे, म्हणजे ती कार्य, धर्मरूप कार्य आहे, ते पुढे चालत राहील. आज या ठिकाणी ही व्याख्यानमाला संपन्न होत असताना आपल्याला जय गुरुवर्यांची आठवण होते की त्यांनी हे रोपटं लावलेलं आहे. आपल्या गावामध्ये एक स्नेहाचा अनुबंध आपल्यासाठी दिलेला आहे. ते धर्मरूपी स्नेह आहे. बाबांनी हा विषय त्यांच्या स्वतः मुखातून सांगितला होता की मी कर्मयोग या विषयावर बोलेन. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे बाबा, आपण याच विषयावर बोला. आम्ही समजा त्यासाठी तयारी केली, पण तो योग आला नाही. आणि काहीतरी समाजाला आपण दिलं पाहिजे, हा एक बाबांचा नेहमी हेतू असायचा. आणि म्हणून कर्मयोगाच्या माध्यमातून जे कर्म माणसाच्या ठिकाणी आहेत, ते कर्म कसे जीवस्वरूपाला लागतात आणि तो कर्माचा योग जीवस्वरूपाच्या ठिकाणी कसा बंधनात्मक असतो, आणि यासाठी कर्मयोग समजणं महत्त्वाचं आहे. आता श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा कर्मयोगाचं प्रतिपादन केलेलं आहे. आणि अनेक धर्मशास्त्रांमध्ये जे काही चिंतन आहे, मंथन आहे, ते सगळं कर्मावर आधारित आहे. कारण कर्म हे बंधनाला कारणीभूत असतात. आणि तो कर्माचा योग आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःहून जोडत असतो. कारण कर्म केल्याशिवाय जीव एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. मग ते मानसिक असो, वाचिक असो, शारीरिक असो, त्रिविध प्रकारचे कर्म असतात. तर स्वामी श्री चक्रधर महाराजांचं तत्वज्ञान सुद्धा कर्म बंधनापासून जीवात्म्याला मुक्ती मिळाली पाहिजे यासाठी आहे. कारण आपण पाहिलं कनाशीच्या ब्राह्मणाला स्वामी म्हणतात, ते सगळंही तुम्हाला जे काही मिळणार आहे ते कर्माने मिळते. जे काही प्रापंचिक सुख असतात त्या कर्माने तुम्हाला प्राप्त होतात, परंतु प्रपंचा वेगळं जे आहे ते मात्र कर्माने मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी वेगळ्या कर्माने जावं लागेल. कर्म हे सारखंच आहे. कर्म हे सारखंच आहे. दिसणारं, उठणारं, बसणारं, तुमच्यामध्ये चालणारं, बोलणारं, हे सगळं सारखं असते. परंतु फलश्रुती मात्र विभिन्न असते. फलश्रुती मात्र त्याची वेगवेगळी असते. जसं परमेश्वर सुद्धा आपल्यामध्ये येतात, आपल्यामध्ये खानपान करतात, मनुष्याचे वेश धारण करतात. तुम्हाला श्रीकृष्ण महाराजांसारखे, आमच्या स्वामींसारखे अवतार आपल्या मनुष्यत्वामध्ये दिसतील, परंतु ते कधी कर्मात बंदिस्त होत नाही. का? नमाम कर्माणि निबंती
नमे कर्म फलेषु। आणि जीव मात्र जो आहे तो कर्मानुबंधीनी मनुष्य लोके असं जीवात्म्याला म्हटलेलं आहे की जीवात्मा जो आहे तो कर्मामध्ये बांधला जातो। हा फरक आहे। सारखं असून आचरताना ईश्वराचंही ते कर्मच आहे। तसं परमेश्वराचा जो एक भक्त असतो तो भक्त सुद्धा जेव्हा काही आपलं कर्म आचरण करत असतो ते कर्म आचरण करताना तो सुद्धा त्या कर्मापासून पद्मपत्र मीमांसा असा होत असतो। आणि म्हणून त्या कर्म आचरण्याची पद्धती जी आहे तो जो कर्माचा योग आहे ते कर्म आपल्या कर्तृत्वाने आपण जोडत असतो। त्या कर्माला म्हटलेलं आहे यत् क्रियते तत्कर्म। जे केले जाते त्याला कर्म असं म्हणतात। जे करतो आपण जे आचरतो त्याला कर्म असं म्हणतात। आणि त्या कर्माचं फळ लागणे तो योग आपल्या जीवनात आपण जोडून ठेवतो। कर्म त्या भोगविणाऱ्या देवता असतात। आमच्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये कर्म असं देवतेलाही म्हटलेलं आहे की जे कर्म आपण करतो त्या कर्माचा जो भोग आहे तो भोगविण्यासाठी देवता असतात। आणि तो भोग जेव्हा आपण त्या भोगून घेतात, परंतु काही कर्म असे असतात का ते कर्म देवतेला भोग्य होत नाही। जरी ते कर्म तुम्हाला दिसत असतील पण ते कर्म भोग्य होत नाही, त्यालाच निष्काम कर्म असं म्हटलेलं आहे। आणि म्हणून आजचा माझा विषय मी घेतलेला बाबांच्या वेळेला जो विषय होता की कर्मयोग, की जे काही कर्म आपण जोडणार आहोत त्या कर्माचा जो योग आहे तो योग आपल्याला साधता आला पाहिजे। माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे कर्म आपण करतो की त्या कर्माला गणित नाही, हिशोब नाही, मोजणार संख्या नाही की ते एवढं कर्म आपल्या ठिकाणी आहे की स्वामी म्हणतात की या जीवाच्या ठिकाणी अगणित असे कर्म आहेत की ते कर्म भोगता भोगता संपू शकत नाहीत। कारण जर जीवाचे कर्म आम्ही दोष सांगितले तर ते दोषही सांगता येणार नाहीत, इतके दोष आणि इतके जघन्य अपराध जीवात्म्याने जीवन अनंत सृष्टी जोडलेले असतात। पण हे कर्माचं गाठोड आहे। परंतु या कर्मामध्ये जेव्हा त्याला परमेश्वराच्या कुठल्या तरी एखाद्या अंगाचं ज्ञान होत असते त्यावेळेला मात्र तो कर्मापासून हळूहळू बाजूला होतो। आपण जे काही कर्म दुष्टरूप जोडलेले असतात ते पापरूप असतात। दुष्टरूप म्हणजेच काहीतरी एखाद्याला दुःख देऊन, अर्थात आपल्या कर्मराशीमध्ये प्रापंचिक जीवनामध्ये असं म्हणतात ऋण, वैर आणि हत्या ह्या तीन गोष्टी कोणाला चुकत नाही। मग आपण एखाद्याचं ऋण घेतलेलं असते ते ऋण तुम्हाला कधी ना कधी फेडावंच लागतं। एखाद्याचं वैर जोडलेलं आहे ते वैर तुम्हाला त्याचं वैरत्व तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीत फेडावंच लागतं। हत्या जर केली असेल एखाद्याची ती हत्या सुद्धा तुम्हाला पर्यायाने पुढे तुमच्या पुढे तो योग उभा राहत असतो। आज जरी आपण त्याची करत असू पण उद्या तो योग आपल्यावर येत असतो। कारण हे सगळं कर्म माळकाप्रमाणे चालणार आहे। एक कर्म तुम्ही जोडलं पुन्हा दुसरं कर्म उभंच राहते। हे चक्रवात परिवर्तन ते रहाट घटिकेच्या प्रमाणे सांगितलं आहे। आणि म्हणून स्वामींनी धनाशीच्या ब्राह्मणाला सांगितलं की हे जे कर्म आहे त्यांना सांगितलं की तुम्हाला काही पाहिजे प्रसन्न झालो मागा, ते म्हणतात मला सुन्या ती चक्रभाग ते काही मागावे असेल ते कर्मवशी मिळेल। जे तुमच्या प्रापंचिक कर्माने तुम्ही ते जोडू शकता, तुमच्याजवळ बुद्धी आहे, कौशल्य आहे, जीवात्म्याच्या ठिकाणी गुणाचं प्रापंचिक गुणाचा संभव आहे आणि त्यामुळे तो त्या ठिकाणी द्रव्याचं अर्जन करू शकतो। कारण जीव हा अर्धकर्तृ करणारा आहे, जोडणारा आहे। परमेश्वर हा त्या ठिकाणी त्या दुःखापासून त्या कर्मापासून जीवाला सोडविणार आहे आणि म्हणून परमेश्वराला सोडविता असं म्हटलं। या ठिकाणी जे काही आपल्या जीवनामध्ये आपण कर्माचं द्वार जोडत असतो ते कर्माचं द्वार सुखरूप आहे आणि दुःखरूप आहे। यालाच जीवत्व असं म्हटलेलं आहे की जसं जीव हे सुखरूप आणि दुःखरूप दोन्ही गोष्टी जीवाच्या ठिकाणी आहेत। जसं डोळ्याच्या ठिकाणी तेच सामुग्री आणि मेच सामुग्री आहे। तुम्ही जर एखाद्या रत्नपारख्याला म्हटलं की या रत्नाचं मोल काय, तर तो रत्नापारखी असतो, तो बरोबर त्या रत्नाचं मोल सांगतो।
तेच रत्न जर आपल्याकडे आलं, आपल्याला म्हटलं की हे रत्न सांगा कसं आहे, आपण सांगू शकत नाही. कारण त्या डोळ्याची जी ठेवण आहे, पारखण्याची जी एक पद्धती आहे, ती त्या रत्न पारख्यालाच मिळते. म्हणून राजाच्या राजदरबारामध्ये नवरत्न पारखी असायची आणि ते बरोबर रत्न पारख करायचे. म्हणजेच त्यांना त्याच्यातला ज्ञानाचा संभवाची जाणीव असते की हे काय वस्तू आहे, याची मोल काय आहे. तसं आपल्या ठिकाणी सुद्धा दोन प्रकारचे संत, एक संत आणि असंत, एक पाप आणि पुण्य, हे दोन प्रकारचं कर्म आपल्या ठिकाणी बिढार आहे. आणि मग या कर्माला जर छेद द्यायचा असेल तर परमेश्वर समजा यासाठी त्याला सांगतात की तुझ्या जीवनामध्ये तुला जेव्हा निष्काम कर्मयोग तुला साधता येईल, त्यावेळेला निष्काम कर्मयोगाची प्रतिक्रिया जेव्हा वाढत वाढत जात असते, तेव्हा तो ज्ञान कर्माकडे वाटचाल करत असतो. ते कर्म ज्ञानरूप करता आलं पाहिजे. जीवनामध्ये निष्काम कर्म हे करता आलं पाहिजे, सकाम कर्म हे करता आलं पाहिजे, निष्काम हे करता आलं पाहिजे आणि ज्ञान कर्म हे करता आलं पाहिजे. सकाम कर्म जे असतात ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रापंचिक फळं देतात. काहीतरी तुमच्या जीवनाची अपूर्णता असेल ते पूर्णता करतात. कारण हेतू धरून केलेले कर्म असतात. आणि मग ज्यावेळेला निष्काम कर्माकडे तो वाटचाल करतात. निष्काम कर्म जे असतात हे माणसाच्या जीवनामध्ये कुठेतरी आपल्याला ज्या कर्मामध्ये आपण गुंतलेलो, की जसं त्या कोसकिड्याचा न्याय दिला, कोस किटकी भले सुख भोगाया मंदिर दिले, तेचे तया बंधन झाले मेले अंत गुंतुने. जे सकाम असतात, जे काही हेतू धरून केलेले कर्म असतात, तो प्रपंच हा हेतूपच आहे. संसार हा हेतुरूपच आहे. सगळा मुलासाठी, बाळासाठी, पोरासाठी सगळा पुढचा प्रपंच आपल्या स्वार्थासाठी करतो म्हणून हेतूच आहे. ते कर्म तुम्हाला बंधनकारकच आहे. पण त्यामधून आसक्तीरहित जीवन माणसाला जगता आलं पाहिजे. त्यालाच म्हटलंय निष्काम कर्म. ते निष्काम कर्माची फलश्रुती जीवनामध्ये ज्याने जोडलेली असते, तो हळूहळू त्या कर्मापासून आसक्तीरहित होतो, हळूहळू त्याच्यापासून बाजूला होतो. आणि मग नैष्कर्म्य सिद्धिम परमा, नैष्कर्मक संन्यास योगामध्ये ज्या वेळेला आपण जातो, त्यावेळेला त्या निष्काम कर्म योगाच्या माध्यमातून पुढे पुढे वाटचाल करत असतो. एकाएकी संन्यास प्रक्रिया होत नाही. संन्यास म्हणजे त्याग, न्यास म्हणजे त्याग. तर कर्मांचा त्याग हा एकाएकी जीवाकडून होऊ शकत नाही. कारण जीव त्याच्यामध्ये ओलेला पोलेला आहे. त्यामध्ये तो त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये जीवात्म्याच्या ठिकाणी त्या कर्मामुळे त्याला सवय लागलेली आहे. आणि ती जशी एखादी पडाळी गाय असते, स्वामींनी दृष्टांत दिलाय की या जीवाला दुःखरूप जरी कर्म असतील तरी तो त्याबरोबर त्या कर्माचंच आचरण करतो, दुःखरूपाचंच आचरण करतो. सुखरूप इकडे जरी त्याला सुखाची संज्ञा समजली असेल तर सुखाकडे तो जात नाही. अधमती ते सर्वदा, जीवाच्या ठिकाणचं अधमतीचं जे द्वार आहे ते सर्वदा. एखादी गाय असते, ती पडक्या झोपड्यात बांधलेली आहे, वरून पाणी पडते, चिखल, तिच्या पायाला किडी लागलेले आहेत, पाय झटकला तर मागे डिडीला लागते, चरायला गेली तर तोंडात चिखल येते. पावसाळ्याचे दिवस आहे, इतकं दुःख. त्या मालकाला वाटते तिला चांगल्या ठिकाणी बांधा, सोडतो, तिला नेऊन आपल्या चांगल्या माळवदात बांधतो. परंतु तिच्या घरामध्ये जेव्हा लोक येतात तर ती बुजते एकमेकाला पाहून. कोणी आलं का ती बुजते आणि असं त्या खांबाला झटका मारते. याला वाटतं की ही माझं माळवर पाळून टाकेन का काय, परत सोडतो. जशी ती गाय सोडली ती परत तिथून निघते आणि बरोबर त्या पडक्या झोपड्यात जाऊन उभी राहते. तशी जीवाची कर्म माळकेची स्थिती सांगितली देवाने, की अशा प्रकारचं जीवाचं जे दुःखरूप कर्म आहे ते अशा दुःखाला तो पुन्हा पुन्हा शरण जातो. आणि म्हणून पुन्हा पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम, हा स्वर्ग जन्म मृत्यूचा फेरा हा जीवात्म्याला कदापि चुकत नाही. न चुकण्याला कारण म्हणजे जीव आहे, आपणच आदभाव आहे. जीवाने केलेला जो आदभाव असतो, जीवात्म्याची जी काही असलेली मूळ त्याची सुरुवात आहे. आणि म्हणून परमेश्वराला या जीवात्म्याकून ज्या कर्माच्या माध्यमातून जीव हा बंधनात बांधलेला आहे आणि त्या कर्माच्या वेगळा असलेला तो परमेश्वर आहे, तो नित्य आहे, तो नित्य मुक्त आहे, तो जीवाला सोडू शकतो. म्हणून नैष्कर्म्य सिद्धिम परमाम संन्यासी नाधिगच्छते असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला मनुष्याच्या ठिकाणी निष्काम कर्मयोगाचं आचरण घडलं जात असते, तुम्ही गृहस्थाश्रम धर्मामध्ये सुद्धा निष्काम कर्मयोग आचरू शकता. अर्थात संन्यास ही प्रक्रिया पुढची आहे, पण त्या अगोदरचा टप्पा निष्काम कर्मयोगाचा आहे. आपण म्हणतो
की निष्काम कर्मयोगी होते. अनेक लोकांना कर्मयोगी अशी उपमा दिल्या जाते, परंतु ते कर्मयोगी म्हणजेच सामाजिक व्यवस्थेसाठी, स्वतःसाठी त्यांचं जीवन जगत नाही, किंवा अनेक प्रकारे कुठल्या ना कुठल्या प्रकारचे एक आस्तिक स्वभाव त्यांच्या ठिकाणी असतो, एक धार्मिकता असते, परमेश्वर बुद्धी असते, आणि म्हणून जनसामान्याच्या ठिकाणी सुद्धा एक धर्म भावनेनं ते कार्य करत असतात. आणि अशा ठिकाणची निष्काम कर्म करण्याची त्यांची पद्धती, आणि त्यामुळं हळूहळू तो आपल्या स्वतःच्या स्वार्थापासून कुठेतरी थोडा थोडा बाजूला होत असतो. आणि मग ती प्रतिकारकता वाढत वाढत संन्यास धर्माकडे त्याची वाटचाल होते. अर्थात त्याचा योग पुढे चालत असतो. जसं पांडवांच्या प्रती आपण पाहिलं तर भगवान श्री गोपाळकृष्णांनी पांडवांना सुद्धा अशाच प्रकारे आम्ही जे सांगू ते तुम्ही करा, आणि त्याप्रमाणे ते वागायचे. परंतु ज्यावेळेला सगळं राज्य हस्तगत केलं, राज्य हस्तगत केल्यानंतर एवढं मोठं युद्ध झालं घनघोर, आणि मग म्हणतात आता हिमालय पर्वतामध्ये तुम्ही निघून जा. अहो, एवढं मोठं राज्य, किती युद्ध झालं, किती त्या ठिकाणी लोक मेले असतील, कितीतरी प्रकारे त्या ठिकाणी कितीतरी दिवस चाललेलं ते युद्ध आहे, आणि यानंतर मिळवलेलं राज्य. आणि मग काही दिवसानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणतात की आता तुम्ही हिमालय पर्वतामध्ये निघून जा, आणि त्यावेळेस ते हिमालय पर्वताकडे जातात. केवळ श्रीकृष्ण महाराजांची एक आज्ञा. आता तिथेही निष्काम कर्मयोगी होते ते, जे काही श्रीकृष्ण महाराजांच्या आज्ञेनुसार वागणारे होते, देवाच्या हेतूनुसार चालणारे होते, परमेश्वर जे सांगतील त्याच्यात ते वागणारे होते, मग त्याच्यातही त्यांना मोक्ष मिळाला असता. परंतु त्या कर्मयोगामध्ये त्यांना मोक्ष मिळू शकत नाही, कारण ते कर्म शेवटी बंधनकारकच असतात. जरी निष्काम कर्म असतील तर निष्काम कर्म सुद्धा त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या प्रकारचा हेतू अनुलक्षून असतात. त्यासाठी केवळ ईश्वराचा हेतू पाहिजे, आणि मग तो केवळ हेतू जर साध्य करायचा असेल तर संन्यासी नाधिगच्छति. त्यावेळेला या कर्मयोगामध्ये जो आपण गुंतलेलो आहोत, या कर्मयोगाची प्रतिकारांचा ज्ञान कर्माकडे वर्ग होत असते. जे ज्ञान कर्म आहे, ज्या परमेश्वराला ते जाणणारं कर्म आहे, ते कर्म आपल्याला त्याची जाणीव, ते कर्म स्वातंत्र्य असते. ती कर्माची स्वातंत्र्य निश्चितच धर्माला धारक आहे. ज्यावेळेला पाचही पांडव, द्रौपदी हे निघाले हिमालय पर्वतामध्ये. पहा, एवढं राज्य हस्तांतरित केल्यानंतर कोणी राज्य सोडते का? अष्टभोग परिपूर्ण असलेलं राज्य. परंतु श्रीकृष्ण महाराजांची आज्ञा आहे. श्रीकृष्ण महाराज सुद्धा धामाला गेले. ज्यावेळेला त्या ठिकाणी अर्जुन गेले आणि श्रीकृष्ण महाराज धामाला जातात, आणि मग कुंती माता तिथे आपलं देह ठेवते. पाचही पांडवही निघतात, त्यांनाही आज्ञा केली श्रीकृष्ण महाराजांनी. आणि मग त्यावेळेला पाच पांडव हिम चुरीत गेले. हिमालय पर्वतामध्ये देह क्षेपित त्यांनी आपलं देह क्षपलं. परंतु तो संदेश मात्र पाची पांडवांचा एकमेकाला सांगितला गेला, पण द्रौपदीला सांगायचं राहिलं होतं. आणि म्हणून द्रौपदीला सांगण्यासाठी अर्जुन देव वापस फिरले. युधिष्ठिराने सांगितलं की म्हणजे जा आणि द्रौपदीला सांग की आता आपल्याला देवाने आज्ञा केलेली आहे की हिमालय पर्वतामध्ये जायचं आणि आपण देह क्षेपायचं. आजपर्यंत जे केलेलं आहे ते आपलं राज्य इथे संपलेलं आहे. आता आपण संन्यास अवस्थेमध्ये जायचं, आणि संन्यासमध्ये श्रीकृष्ण महाराजांचं नाम घेत घेत आपला देहाचा शेवट करायचा. म्हणून अर्जुन वापस फिरले. वापस फिरल्यानंतर सगळे एका लाईनीनं चालले होते हिमालय पर्वतामध्ये. पण जेव्हा निरोप घेऊन, युधिष्ठिराचा मोठ्या भावाचा निरोप घेऊन जेव्हा अर्जुन मागे फिरतात, त्यावेळेला द्रौपदीला लज्जा येते की पती आपल्याकडे येतोय काही विषय म्हणून, काय पती म्हणून माझ्याकडे येतोय की काय. आणि म्हणून ती तोंडावरती पदर घेते. त्यावेळेला अर्जुन म्हणतात की द्रौपदी, मी धर्म म्हणून आला असे. मी तुझ्याकडे जो आलेला आहे धर्मबुद्धीनं आलो आहे, आणि माझ्याशी धर्मे पाठविले असे. मला धर्मराजानं पाठवलेलं आहे आणि मी धर्मबुद्धीनं आलो. आणि म्हणून अशा प्रकारे संन्यासाचं त्या ठिकाणी जे द्वार आहे, जी संन्यास प्रक्रिया, की तिथल्या कुठल्याही प्रकारच्या अंतःकरणामध्ये ना विकार, ना विकल्प, ना कुठल्याही प्रकारचा दोष मनात संभव न ठेवता एक ईश्वराची आज्ञा म्हणून संन्यास धर्म त्यांनी स्वीकारला आणि ते निघाले वाटचाल करत. अशा प्रकारचा योग त्यांच्या जीवनात त्यांनी जोडलेला आहे. परंतु मूळ सुरुवात कुठून आहे? कर्मापासून आहे.
मनुष्य कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही आणि तो कर्माचा योग मग ते कर्म बंदिस्त आहे. पाहिलं आपण की पंडूराजाला पायरीमध्ये त्या ठिकाणी घातलं गेलं. 99 यज्ञ केले, एक यज्ञ अपूर्ण राहिला पंडूराजाचा, तर पायरीत घातलं. अर्जुन म्हणतात की या पायरीवर मी पाय द्यायचं नाही, कारण काय? ज्यावेळेला क्षीराब्दीला गेले श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला घेऊन, या पायरीवर पाय द्यायचा नाही असं सांगितलं. अर्जुन म्हणतात पाय का द्यायचा नाही? म्हणजे खाली गेल्यावर सांगतो. खाली आल्यावर विचारतो, म्हणजे यामध्ये तुझा पिता, आता त्याचं मंचकत्व कसं होईल? मग 100वा यज्ञ केला, राष्ट्रीय यज्ञ श्रीकृष्ण महाराजांनी देऊन काढले. तर हे कर्माचं बंधनत्व आहे की अशा प्रकारे देवता अधिष्ठित जे कर्म असतात ते माणसाच्या प्रत्येक क्रियेला बंधनकारक आहेत आणि त्या बंधनामध्ये हा जीव बांधलेला आहे. आणि मग आमच्या स्वामींनी सुद्धा त्यासाठी साडीचा दृष्टांत दिलेला आहे की कोणी एक साडी असतो. साडी म्हणजे काय? ते कोष्टी कापूस पिंजणारा, त्याचा तो कोल दांडा असतो. त्याला पूर्वी यायचे सायकलवर घेऊन आणि मग ते कापूस पिंजायचे आणि त्याच्यातून मग ते वस्त्र तयार करायचे पिंजून. अशा प्रकारे पिंजारी म्हणायचं. तर त्याचा तो दांडा असायचा. तो दांडा तुटला, मग तो बाजारात जातो. बाजारात गेल्यानंतर त्या ठिकाणी तो दांडा त्याला मिळत नाही किंवा त्या बाजाराचा वेळ व्हायचा असतो. दांडे तिथं जे विकायला पाहिजे ते आलेले नसतात वेळ. मग तो एका झाडाखाली जाऊन झोपतो. वरती पाहतो, त्याला एक दांडा असा वर दिसतो त्या झाडावरती. मग तो मनात कल्पना करतो, हा जो दांडा आहे तो जर मला मिळाला तर माझं तर काम इथंच होऊन जाईल. एवढी कल्पना करतो, तेवढ्यात तो वरून दांडा खाली पडतो आपोआप. मग तो खाल्यावर घेतो, निघायला लागतो. मग ते झाड म्हणते, अरे मी कल्पवृक्ष आहे, मी प्रसन्न झालो तुझ्यावरती, तुला काय पाहिजे माग. मग तो म्हणतो, आता तू प्रसन्न झालाय, मोडी तोडी आणखी एखादा मला दांडा देऊन दे. माझा हा दांडा तुटला काम करताना तर पुन्हा मला लागेल, एक आणखी तू मला वेळ देऊन दे. म्हणून आणखी काही माग नाही, म्हणतो मला तेच पाहिजे. मग ते परत खाली पडतो दांडा आणि मग तो घेतो. असं स्वामींनी हा दृष्टांत निरूपण केला कनशीच्या ब्राह्मणावरती साडी विवाहाचा. की स्वामी म्हणतात की सुने हाती चक्रभात, अरे आणखी माग, प्रेम दिलं असतं, मागितलं तर प्रेमही दिलं असतं, पण जीव मागत नाही. हा जीव कर्म माळकेत रखडलेला आहे. आणि म्हणून कर्माला छेद देण्यासाठी जो कर्माचा सिद्धांत आहे तो समजणं महत्वाचं आहे. आणि जीवनामध्ये ज्या वेळेला काही असे कर्म असतात की ते कर्म माणसाला कदापि सोडू शकत नाही. आपण कर्माला सोडण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते कर्म माणसाला सोडत नाही, ते मागे चिटकलेलेच असतात. कशामुळं? का त्या कर्मामध्ये हा बांधलेला आहे. कर्म करतानाच तो विचार केला नाही, ज्ञान स्वातंत्र्य नाही, डोळसपणा नाही, ज्ञानयुक्तता नाही. ते कर्म आचरताना आपण त्याला आंधळेपणाने आचरलेलं ते कर्म आहे. आणि आंधळेपणाचं कर्म केवळ देवतारूप अधिष्ठित असते, ते तुम्हाला भोग्य आहे. जसं कर्म हे माणसाला कसे चिटकलेले आहे. एक सुंदर आमचे बाबा गोष्ट सांगायचे की एका पुरामध्ये एक असं गाठोळं वाहून आलं पुरामध्ये. आणि मग ती गाठोळं वाहून आलं, पुराच्या काठावरती लोक उभे होते. आता ते गाठोळं होतं काळं काळं. आता ते काळं काळं घोंगडं असते ना आपलं, त्या घोंगड्यासारखं ते गाठोळं. आता याला वाटलं काहीतरी वाहत आलं गाठोड्यामध्ये, कारण आता पुरामध्ये काही काही वस्तू वाहून येतात ना. याला वाटलं काही भेटेल आपल्याला. आणि त्या काठावरती पोहणारेच होते, त्याने उडी मारली. बरेच पोरं होते, तर एकाने उडी मारली. उडी मारली त्या गाठोड्याला पकडली. पकडल्याबरोबर त्या गाठोड्याने याला पकडलं. आता ते गाठोडा याला सोडेना. मग ते काठावरचे म्हणतात, अरे अरे वो कमली को छोड़. अरे भाई मैं कमली छोड़ता, लेकिन कमली मुझे नहीं छोड़ रही ना. आता ते होता अस्वल. अस्वल कसा आहे, ते बी काळच असते ना. आता ते अस्वल काळं काळं, यांनी त्या गाठोड्याला पकडलं म्हणजे त्या अस्वलालाच पकडलं गाठोडं समजून. आता त्या अस्वलानं जसा गेला तसं त्यालाही वाचायचं होतं पाण्यातून, त्याने याला पकडून घेतलं. सगळे लोक पाहत आहेत. अरे तो म्हणतो या कमलीला छोड. कमली म्हणजे ते घोंगडं. तो म्हणतो माय कमली को छोडता, लेकिन कमली मुझे नाही छोड रही. अशा प्रकारे कर्म मग तुम्ही एकदा जोडलं की कर्माला आता म्हटलं की मी किती कंटाळलो, आता देवा मला हे नको नकोसं झालं, आता की नाही मला आता याचा त्याग करायचा आहे. पण ते कर्म काही पिच्छा सोडत नाही. कारण
कर्माचा जो सिद्धांत आहे तो आपल्याला समजला नाही, कर्म आचरण करताना त्याचा योग आपण समजून घेतला नाही, आणि म्हणून ज्याला कर्म समजलेला आहे तो निश्चितच त्या कर्माला निष्कामतेकडे वाटचाल करत असतो. निष्काम कर्म असे असतात की कुठल्या ना कुठल्या प्रकाराने तरी त्यामध्ये एक अधिष्ठितपणा असतो. तो ईश्वराच्या अर्पित होऊन केलेलं एखादं कर्म असते. कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते कर्म आचरताना त्याची जी एक झेप असते कर्माची ती निष्कामतेकडे असली पाहिजे. की जर सगळंच माझ्यावर समजा आपण ओझं ठेवून केलं तर ते सगळ्या स्वतःच्या अधिष्ठित असते. पण जेव्हा परमेश्वराला अर्पित होऊन एखादं केलं जाते क्रिया कर्म, त्यावेळेला ते निष्काम कर्म कर्मराठीत सुद्धा आपल्याकडून आचरल्या जात असतात. तुमच्या स्वातंत्र्य जीवनामध्ये प्रपंचामध्ये सुद्धा असे अनेक कर्म आहेत की त्या कर्मामुळे आपण त्यामधून कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यातून बाहेर पडू शकतो. आज आपल्याला कर्म हा योग जो आहे हा क्लिष्ट भाग आहे. कर्म शेवटी कसे असतात, कर्म तर प्रत्येकच आचरतात. खाणे पिणे उठणे बसणे झोपणे हे सगळं कर्मच आहे. परंतु त्यामधून सुद्धा ज्या परमेश्वर धर्माचा योग ज्याला आपण निष्काम कर्मयोग म्हणतो, आणि निष्काम कर्मयोगाची प्रतिकारता वाढत वाढत त्या संन्यास म्हणजे ज्ञान कर्माकडे जात असते. जे परमेश्वराने ज्या ज्ञानाचं महत्त्व सांगितलं की जी वस्तू जशी आहे तिला तसं म्हणा, ज्या वस्तूला जसं स्वरूप आहे तसं जर प्राप्त झालं तर निश्चितच ते कर्म आपल्याला समजत असते. ज्या वेळेला आपण परमेश्वराचं सन्निधान पाहिलं तर सन्निधानामध्ये परमेश्वराने हाच सिद्धांत सांगण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा. कर्म की देव स्वतःला पहिले समजून सांगतात की मी ज्यावेळेला अवतार होतो त्यावेळेला मी तुमच्या कर्मामध्ये बांधल्या जात नाही. मी अवतरती वेळे न रिगे प्रपंचाची खोळे, मज न उपदती डोहाळे कर्म वासनेची. परमेश्वर म्हणतात की मला कधीच कर्मानं बांधलेलं नाही, मी कधी कर्मामध्ये बंदिस्त होत नाही. आणि म्हणून तोच उपदेश स्वामी शिष्यांना आपल्या परिवाराला करतात की तेच कर्म जसं परमेश्वर आहे त्याचा साधनवंत सुद्धा भक्त सुद्धा तशाच प्रकारचा तो आचरण करणारा असतो की त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे प्रत्येक क्रिया करत असताना त्यामध्ये परमेश्वराचं ध्यान चिंतन त्याच्या हृदयामध्ये असते. जी काही आपण क्रिया करतो अर्थात आपण प्रत्येक वेळेला त्या क्रिया करतच असतो. आपण सांगतच असतो की तुम्ही जे काही क्रिया आरंभित करता, मग ती कोणती लग्न कार्याची असो, कोणतं एखादं समजा आपल्या घरात मरण धरण असो, कोणतेही क्रिया असतील, आपण त्याच्या अधिष्ठानाला परमेश्वराला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजेच ती क्रिया एक निष्काम कर्म साधल्या जाते. त्या क्रियेमधून एक परमेश्वराचं पाठबळ आपल्या पाठीशी असते. ज्या स्वामी श्री चक्रधर महाराजांनी 800 वर्षापासून चालू ठेवलेली ही परंपरा आहे. आपल्याला ज्या परमेश्वराचं तत्वज्ञान आहे, आपल्याला 5ही अवतार माहीत आहे, पण ते 5ही अवतार जे दाखवले ते स्वामी श्री चक्रधरांनी. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांचं तत्वज्ञान 800 वर्षापूर्वीची ही परंपरा गोविंदप्रभू बाबांपासून जे ज्ञान स्वामींनी घेतलं, म्हणजेच ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. ज्ञानशक्तीचा स्वीकार करून आपल्याला एक गुरु शिष्यत्वाचा मार्ग दाखवला. एरवी जगामध्ये परमेश्वर स्वयं हे वस्तू आहे, एकच परमेश्वर आहे, पण 5 अवतार झाले आपले. असे अनेक अवतार आहेत, अनंत अवतार असतात, पण त्यामधून सुद्धा एक आदर्श असतो. गोविंदप्रभू बाबांनी जसं समजा आमच्या स्वामींना ज्ञानशक्तीचं दातृत्व केलं, त्या ठिकाणी आमच्या स्वामींनी ते स्वीकार केलं कार्य करण्यासाठी. दातृत्व हे स्वतः स्वयं स्वरूपाच्याच ठिकाणी असते, फक्त एक निमित्त होणे. तो एक आदर्श आपल्यासाठी दाखवला. आपल्याला कर्माची तारक म्हणे, कर्माची मारक म्हणे, अशा प्रकारे काही लोक जीवनामध्ये कर्माला प्राधान्य देणारे असतात. की काही लोक काय करतात की कर्म हेच माझं श्रेष्ठत्व आहे, कर्मामध्येच त्याचा शेवट होतो. पण स्वामी म्हणतात की या परते अनेक एक सुख असे, या कर्मापेक्षाही आणखी काहीतरी एक वेगळं सुख आहे, याची जाणीव आपल्याला होणं फार महत्त्वाचं असते. आणि ती जाणीव परमेश्वराच्या शास्त्रात आहे, ती जाणीव परमेश्वराच्या विचारामध्ये आहे. ज्या वेळेला नागदेवासारखे शिष्य स्वामींना भेटतात आणि ते कर्माला प्राधान्य मानणारे, आपल्या स्वैरभैर आचरणानं जीवन जगणारे, पण माईभट्टांसारखे षडशास्त्र संपन्न कर्माला प्राधान्य देणारे, पण ते सुद्धा सगळा त्याग करतात आणि परमेश्वराच्या ब्रह्मविद्या शास्त्राला यथार्थ ज्ञानाला शरण जातात.
आणि मग आपल्या जीवनाची ऊर्ध्वावस्था साधतात. जोपर्यंत कर्माच्या अलिप्त मनुष्य होऊ शकत नाही तोपर्यंत जीवनाची ऊर्ध्वावस्था म्हणजे जीवनाचा विकार जो आहे तो आधा आहे. आणि त्याला ऊर्ध्व जर करायचं असेल तर त्यासाठी परमेश्वराचं तत्वज्ञान, स्वामी श्री चक्रधरांची ब्रह्मविद्या हे फार महत्त्वपूर्ण ज्ञान स्वामींनी आपल्यासाठी ठेवलेलं आहे. आता सगळ्याला काही ज्ञान होणे हे शक्य नसते. प्रत्येकाला ज्ञान होईल आणि प्रत्येकाला ज्ञानाच्या माध्यमातून पुढे जातात का? पण ज्ञान हे काय आहे? वेगवेगळ्या प्रकारानं. सामान्य ज्ञान, जसं एखादा पशु पक्षी आहे त्याला कसं त्याचं सामान्य ज्ञान असते, पाणी कुठे पिलं पाहिजे, चारा कुठं खाल्ला पाहिजे, हे तात्पुरतं ज्ञान आहे ना. तसं एखादं विधिनिषेधाचं तात्पुरतं ज्ञान. सगळ्याला सगळ्याचं अधिकार सारखा नाही, सगळ्याला सगळ्याची ज्ञान पात्रता सारखी नाही. आणि म्हणून सामान्यरित्या एखाद्या वेळेला आपल्याला त्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून सामान्यरित्या विधी कसे असतात, भाव कसा असतो, भक्ती कशी आहे, हे जे कर्म आपल्या जीवनामध्ये आपण अनेक प्रकारे आपल्या देवता अधिष्ठित कर्म आपण जोडतो, तर त्या कर्माच्या व्यतिरिक्त ईश्वर अधिष्ठित जे कर्म असतात त्याला ज्ञान कर्म असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून गीतेमध्ये जो सांगितलेला कर्मयोग आहे तो आपल्या जीवनामध्ये आपण जोडून ठेवलेले बंधनकारक कर्म आहे. पण जेव्हा ज्ञान कर्म योगाचा त्याला योग येतो त्यावेळेला निश्चितच त्या ज्ञान कर्माच्या सहयोगाने तो त्या कर्मापासून हळूहळू वेगळा होत असतो. ज्या ज्या वेळेला तो कर्माच्या वेगळा होईल त्या वेळेला ते कर्म त्याचे कमी कमी होत जातात. त्यालाच कर्मनाश असं म्हणतात. कर्मांचा नाश आपल्या आत्म्याला अनंत प्रकारच्या जीवस्वरूपाचे, जसे आपण जीवस्वरूप हे जे आहे स्वामी म्हणतात की अनंत सृष्टी, आपला जो प्रवास आहे तो काय आजचा आहे का? अनंत सृष्टी अतिक्रांत, अनंत सृष्टी गेलेल्या आहेत. अनंत सृष्टीचा प्रवास या जीवात्म्याचा चालू आहे. आणि अनंत सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी भ्रमंती जीवात्म्याची आहे. परंतु त्या सृष्टीमध्ये मात्र जिथे कुठं ज्ञान झालेलं असते ईश्वराचं, जिथे तुम्हाला परमेश्वर धर्माचा योग आलेला असतो, प्रत्येक सृष्टीत एकदा ईश्वर जीवाला ज्ञान देतात आणि तिथे परमेश्वराचा योग येतो. आणि मग तो योग आल्यानंतर पुन्हा त्या कर्माला उजळणी मिळते. पुन्हा ते जे कर्म असतात अधचालीचे ते थांबवले जातात. पुन्हा जीवाचे ज्ञान, स्वातंत्र्य, अधिकार जो जीवस्वरूपी आहे, तो जीवस्वरूपाचा जो अधिकार आहे तो फार महत्त्वाचा असतो. आणि जीव हा सर्वाधिकारी असं म्हटलेलं आहे की जीवात्म्याच्या ठिकाणचा जो अधिकार आहे, जसं कोवळं वाळू, कोवळं खा, लोणचं करा, त्याला जे उपयोगी आणलं ते करा, सांबारील करा, कोशिंबीर करा, तळून खा, पण ते सगळं काय होऊ शकते. तसं जरड वाळूक असेल, दुसरे भवरले असतात, ते तर नाही होणार. तसं हे जीवस्वरूप जे आहे हे आपल्या कर्मासाठी सृष्ट असं अंतःकरण जीवात्म्याचं आहे की त्या जीवस्वरूपाच्या ठिकाणी तुम्ही कोणतंही कर्म जरी त्या ठिकाणी लावलं तरी ते लागू शकते. कारण जीवस्वरूप हे सर्वाधिकारी आहे, याला सर्वाचा अधिकार असं म्हटलेलं आहे. आणि तो सर्व अधिकार आपल्या ठिकाणी आहे, म्हणूनच जीवाचं उद्धरण होऊ शकते. या जीवाचा ठाई सकळासही मिळीजे ऐशी शक्ती आहे. या जीवस्वरूपाच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी पात्र व्हावं अशा प्रकारचा एक अधिकार आहे. तो अधिकार प्रपंचाच्या ठिकाणी नाही, देवतेच्याही ठिकाणी नाही. ईश्वर तर मुक्त आहे, तू कधी बंधनात बांधला जात नाही. आणि म्हणून निश्चितच तो अधिकार आपल्या जीवाच्या ठिकाणी असतो आणि तो अधिकार परमेश्वराने दिवसलेला आहे. आणि म्हणून तो कर्म सिद्धांत समजून सांगत असताना कर्माचा सिद्धांत हा फार गहन आहे. गीतेत म्हटलंय की कर्मणो गहना गती, कर्माची गती ही गहन आहे. आता कर्माची गती गहन कशामुळे म्हटलंय की अनेक प्रकारांना सूक्ष्मरित्या सपूर जंतू असतात, त्याची सुद्धा हिंसा होते. हिंसा हे अनेक प्रकारांना आपण करत असतो. आणि म्हणून कोणती हिंसा आहे, कोणतं अधर्म आहे, कोणतं कर्म आहे, कोणतं विकर्म आहे, हे जोपर्यंत जीवाला समजत नाही तोपर्यंत तो यथार्थपणे जीवस्वरूपाच्या ठिकाणचं आचरण करू शकत नाही. स्वामी श्री चक्रधर महाराजांचं तत्वज्ञान हे स्वामींनी ज्यावेळेला सांगायला सुरुवात केली त्यावेळेला भट्टोबासांसारख्यांनी सुद्धा म्हटलं की हे कठीण तत्वज्ञान आहे, हे मला हे संभवणार नाही, मला हे प्राप्त होणार नाही. पण परमेश्वर म्हणतात की हे सहज जीवाकडून शक्य आहे, कारण जीवच करू शकते. जे सांगणारं तत्वज्ञान आहे, जे आचरणार आहे ते जीवाकडूनच होऊ शकते. आणि म्हणून माई भट्टांनी सांगितलं आणि मग भट्टोबासांनी ऐकलं.
मग माईंभट्ट म्हणतात की ऐकू ठाका. आणि मग परमेश्वराने जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे की या जीवात्म्याच्या ठिकाणचे जे काही कर्म आहे, जे काही दोष आहे, ते जीवाच्या ठिकाणचे दोष हे दर्शनावाचक असतात. दोष माणसाला लगेच दिसतो, पण गुण दिसत नाही. गुण हा काय असतो? सुप्त असतो, आणि दोष हा उदयाला येणारा असतो. कारण हे जीवाची मूळ स्थिती स्वामींनी सांगितली की दोष हा प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, दोष हा प्रत्येकाच्या उदयाला दिसणारा असतो आणि म्हणून तो प्रगट होतो. परंतु स्वामी म्हणतात की वेड्याचे प्रगटते, जे वेडे असतात ते प्रगट करतात. वेडेपण म्हणजे जीवाच्या ठिकाणचं असलेलं कर्माचं वेडेपण. रजे रंगला तमे तापला, हे अशा प्रकारचा जो कर्माचा वेडेपणा असतो की आपल्या कर्माच्या अधिष्ठित होऊन वागणारे आहेत, कर्माच्या आहारी जाऊन वागणारे आहेत. मग कर्माला अधिष्ठित होण्यासाठी इंद्रिय आहे, मन आहे, देह आहे, शरीर आहे, अष्टस्वभाव आहे, या माध्यमाच्या तो आहारी जातो. आणि मग कसा प्रकारचा तो कर्म करतो, कशा प्रकारचा तो वागतो, आणि ते कर्म त्याच्या ठिकाणी बंधनकारक होतात, आणि ते बुद्धीला चालना देतात, आणि मग बुद्धीनुसार तो त्याच्या कर्म आचरण करतो. म्हणजे तो त्या जीव स्वरूपाला त्या प्रपंचाच्या माध्यमातून, त्या इंद्रियाच्या देहाच्या माध्यमातून गुळफडून टाकतो. पण हे सगळं जे घडलेलं आहे हे प्रपंचपचे विस्तार आहे. जे काही भूमी आपण हलो वायू खमणो बुद्धी रेवच, हा जो पंचप्रकारचा विस्तारक प्रपंच सांगितला, हे जे काही 5 भूत आहेत, 3 गुण आहेत, यामुळे हा प्रपंचाचा विस्तार झालेला आहे. आणि त्यामध्ये ही सगळी असलेली भौतिकता, आपण ज्या 5 भूत आणि 3 गुणामध्ये भौतिक सुख म्हणतो ना आपण, की हे जे काही भौतिक सुख आहे, हे भौतिक सुख म्हणजेच विषयारामी लोक. देवाने सांगितलं की या कलियुगामध्ये जे लोक आहेत ते विषयारामी आहेत. विषय म्हणजे पदार्थ, विषय म्हणजे वस्तू, विषय म्हणजे असलेला जीवस्वरूपाच्या ठिकाणी पदार्थाचा हव्यास, जीवाच्या ठिकाणी अनसारखे पण निर्माण होणे. एखाद्या गोष्टीला बघितल्यानंतर आंबा जसा खावा अशी वासना झाली का तो विचार करतो की मी घेतला पाहिजे, मग त्याच्या जवळ जातो, मग तो विकत घेतो, तोंडात घालून खातो. म्हणजे ही जशी वासना आहे, ही विषयाला मोडणारी वासना. हे कर्म माणसाचं एकदा आगंतुक, अनारब्ध आणि प्रारब्ध, हे कर्माच्या 3 स्टेप आहेत. आगंतुक म्हणजे मानसिक उल्लेख करणे, अनारब्ध म्हणजे त्याच्या ठिकाणी वाचिक ती क्रिया करणे, आणि प्रारब्ध म्हणजे प्रत्यक्षात ती क्रिया आचरण करणे. यानुसार त्या कर्माची स्टेप पुढे पुढे जाते, आणि त्या कर्मानुसार तो कर्म आचरण करतो. परंतु ज्याला ईश्वराचं तत्वज्ञान किंवा परमेश्वराच्या यथार्थतेची जाणीव असते, ते ज्ञानरूप कर्म आहे. आणि मग म्हटलंय की दास्य असावं पण ज्ञानयुक्तत्व असावं, की त्यामध्ये ज्ञानरूपताही असली पाहिजे. ज्ञान म्हणजे सामान्य प्रकारे परमेश्वराचं जे अस्तित्व आहे, की चराचरामध्ये परमेश्वर व्यापलेला आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. कारण नाव घेतल्याबरोबर तो हजर आहे तुमच्यासाठी. मग तो व्यापलेला आहे, तर मग तो त्या ठिकाणी, जसं समजा तुम्हाला आता इथं कोणी मारला हाताला तर दुःख होईल, तसं या एखाद्या खांब्याला मारलं त्याला दुःख व्हायला पाहिजे. होते का? होत नाही. मग तरी तो होत नाही, तरी तो व्यापक आहे. ही त्या परमेश्वराची विशेषता आहे. जडी स्थळी काष्टी पाशाने परमेश्वर व्यापलेला आपण असं म्हणतो, परंतु तो कार्यार्थी तिथे व्यापलेला नाही. तिथं त्याचं जे कार्य आहे ते त्या ठिकाणी नाही. व्यापक असून तो वेगळा आहे, पण जिथं त्याचं कार्य पडते त्यावेळेला तो तिथे त्या ठिकाणी कार्य करण्यासाठी हजर होतो. ही त्या परमेश्वराची विशेषता असते. अशा प्रकारे आपण ज्या कर्माच्या माध्यमातून जीवनाला एक आकार देण्याचा प्रयत्न करतो, परंतु तेच कर्म माणसाला कधी कधी बंधनकारक होतात. तेच कर्म माणसाच्या जीवनामध्ये आपल्याला कुठेतरी अडथळा निर्माण करतात. आता आपण या सृष्टीत जोडलं का पुन्हा तो पुढच्या सृष्टीत तोच दोष माणसाच्या पुढे उभा येऊन राहतो. असं एखाद्या डोई फोडा म्हटलेला आहे की यात्रा असते, ते यात्रा पूर्वी राहायची डोई फोडे. डोई फोडे म्हणजे तो चिमटा असतो, तो ते डोक्याला हाणतात, आणि प्रत्येक यात्रेत बाजारात त्या ठिकाणी ते मागण्यासाठी असतातच. तो जसा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतोच, तसा हा दोष सुद्धा मागचा असतो. कारण एकाएकी नाही, मागून काहीतरी आपण जोडल्याशिवाय, ऋणानुबंध असल्याशिवाय पुढे येऊ शकत नाही. कुठला ना कुठला तुमचा आमचा एकमेकाचा कुठला ना कुठला बंध असतो, आणि त्या बंधानुसार आपण सुद्धा एकमेकाच्या घरात जन्माला येतो. काहीतरी जन्माचा बंध असतो ना, त्यालाच म्हणतात ऋणानुबंधत्वाचे नाते. मग ती देवता त्यानुसार तुम्हाला त्याबरोबर एका जन्माच्या ठिकाणी, एका घरामध्ये, एका नात्यानं, एका कुटुंबामध्ये, गोत्रामध्ये आणते. कुठला तर कुठला त्या ठिकाणी बंध जोडलेला असतो. हे ऋणानुबंधत्वाचे नाते असतात. आणि मग त्याही मध्ये
जेव्हा कुठे ईश्वर भक्तीचा योग आपण जोडलेला असतो, हाही सुद्धा एक आपला पूर्वजन्मीचा योग असतो. आणि मग तो योग आल्यानंतर सुद्धा आपण तो योग कधी कधी आपल्या हाताने दवडून टाकतो. आलेला कर्मांचा संचय आहे, त्या कर्मामध्ये सुद्धा निष्काम कर्मयोगाचा संचय आपण जोडून ठेवलेला असतो. काही लोक असे असतात की ते मागच्या याच्यानुसार आपल्या जीवनामध्ये सुद्धा निष्काम कर्मतेचं आचरण करतात. आपण म्हणतो की यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं जीवन जगले, समाजासाठी जगले, निष्काम कर्मयोगी. अनेक सामाजिक लोकांना उपमा दिल्या जातात निष्काम कर्मयोगी, परंतु त्यांचं जीवन तसंच असते. परंतु त्याच्या जीवनाची सुरुवात, वाटचाल सुद्धा हळूहळू ती परमेश्वराकडे पुढे जात असते. जसं परमेश्वराचं अस्तित्व मान्य करणे. आज जगामध्ये अनेक धर्मसंप्रदाय, अनेक विचारधारा आहेत, परंतु परमेश्वराचं अस्तित्व सुद्धा मान्य करत नाहीत. जे काही आहे ते सगळं माझ्यामुळं आहे, मीच करणार आहे, नैसर्गिक आहे, कोण देव पाहिला, याच्यानंतर काय आहे. परंतु जे काही परमेश्वर शास्त्र आपल्याला संकेत देत असते, जे परमेश्वराचे विचार असतात, ते कधी मात्र लुप्त होणारे नाही. म्हणून परमेश्वराचं जे ज्ञान आहे त्रिकाळ बाधित आहे. गत भविष्य वर्तमानामध्ये त्या ईश्वर ज्ञानाला कधी कोणी चॅलेंज करू शकत नाही, किंवा ते वचन परमेश्वराचं कोणी खंडित करू शकत नाही. जो परमेश्वराने दिलेला शब्द आहे तो आजही आहे, तो उद्याही आहे आणि तो परवाही राहणार आहे. कारण ईश्वराचं ज्ञान हे त्रिकाळ बाधित असते. जसं त्याला चौधारी गुंडा असं म्हटलंय की 4 प्रकारचे धारी आहेत, तसे हे जीवस्वरूप आहे की या जीवस्वरूपात सुद्धा अशा प्रकारे जिकडे तुम्ही कलर नेली तिकडे ते जीवस्वरूप जाते. जसा एखादा दगड असतो, त्याला 4 धारी आहेत, मग जिकडे कलर नेली तिकडे तो दगड जातो. तसं हे जीवस्वरूप आहे की याला तुम्ही कुठेही टाका, त्यामध्ये ते जायला तयार आहे. आणि ते कर्म त्याच्यासोबत घेऊन ते निघते. आणि मग ते कर्माचं गाठोड. आणि म्हणून कर्मानुबंधिनी मनुष्य लोक असं म्हटलेलं आहे. कुठेही जा, कर्म त्याच्यासोबतच आहे. परंतु कर्माला छेद देण्यासाठी आमच्या परमेश्वराने आम्हाला हे ईश्वराचं जे तत्वज्ञान आहे, जे ईश्वराची चर्या आहे, जे जीवनामध्ये चढ आणि उतार, चर्या कशाला म्हणतात, चढ आणि उतार, की जे आपल्या जीवनामध्ये आपण कधी कधी यथार्थपणे त्या चर्येचा उपयोग करतो आणि मग ती कधी उतारही असतो, कधी खाली जाते तर कधी वर जाते. जसा भाव आहे की त्याला खाली करता येते, वरही करता येते, कधी कधी उंचही जातो भाव, कधी कधी खाली येतो. तशी परमेश्वर धर्मामध्ये सुद्धा ही चर्या आहे की या चर्येच्या माध्यमातून तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला तो योग साधता येतो. तो योग साधत असताना मग त्या ठिकाणी तो तेवढा काळ, वेळ, तो जो आपला सत्संग असतो, त्या सत्संगाच्या माध्यमातून तो निश्चितच आपल्याला त्या कर्मापासून बाजूला करत असतो. म्हणजेच जे दुष्टरूप कर्म आहे, जे आपण दुर्घष्ट जोडून ठेवलेले आहे, कठीण कर्म जोडून ठेवले आहे. जसं स्वामी म्हणतात, बाई शांताबाईसारखे कर्म येथून जाळीता न जळती, चिकट कर्म होते, परंतु ते आम्ही जाळले. कारण त्या कर्मामध्ये जोडताना सुद्धा कठीणपण असते, दुःख आणि क्लेश, जेणे पुढले आपल्या दुःख, पुढलालाही दुःख दिलं असते आपण त्या क्रियेमधून, आणि ते दुःखरूप कर्म तुमच्यासाठी दुःखरूपच असतात, ते सुखरूप होऊ शकत नाही. परंतु परमेश्वर सुद्धा त्या कर्माला नाशण्यासाठी दुःखी दुःख नासावं. स्वामी म्हणतात की कर्म जर तुम्हाला नाशायचं असेल दुःखरूप, तर दुःखाने दुःखांचा नाश करतात. म्हणून त्यासाठी आपल्याला ईश्वर धर्मामध्ये परमेश्वराची सेवा, दास्य, हे जे काही सांगितलेलं आहे, सन्निधानामध्ये 22 होत्या, ते सेवा करायच्या, दास्य करायच्या, भक्तिजन दास्य करायचे. काही काम नसलं तरी देव सांगायचे की हा व्यापार तुम्ही करा. वास्तविक त्या व्यापाराची तिथे गरज नाही, पण परमेश्वराची आज्ञा आहे. धाविती, पहविती, झुंजविती, दरे दरकुटे, बुजविती, उंच टेके, समस्त्र करविती, हे देव भक्तिजनांना कामं करायला लावायचे. एखादा टेकड असलं तर म्हणा समत्र करा, समान करून टाका, धावायला लावायचे, झुंजायला लावायचे, येणे करून की कर्म जीवात्म्याने जोडलेले आहे. आणि आता कर्मांचा नाश झाला पाहिजे ना, की कर्म हे जर आपण नाशले नाही तर पुन्हा आणखी ते पुढे तुमच्या उभेच राहतात. कर्म एक भोगलं का दुसरं तयार असते. आणि कर्म हा भाग देवतेशी संबंधित आहे, कारण तिच्याकडे तुम्ही जोडलेलं ऋण आहे. जसं एखाद्याचं ऋण आहे, ते ऋण फेडल्याशिवाय तो तुम्हाला मुक्त करत नाही. तो म्हणतो दे माझं, दे माझं, म्हणजे उभाच असतो. तसं तुम्ही जोडलेलं एखादं ऋण असते,
म्हणजे या जीवानी असे शरून जोडलेला आहे. या ब्रह्मांडामध्ये अनंत देवता आहेत. प्रत्येक देवतेचं काही ना काही ऋण आपल्याकडे असते. ज्या ज्या देवतेच्या आपण काही संपर्कात गेलो असेल, अनेक प्रकाराने आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारे कितीतरी जीव आहेत, कितीतरी मनुष्य आहेत, कितीतरी प्राणी आहेत. प्रत्येक ठिकाणी अभिमानाने देवता असते. आता एखाद्याला तुम्ही दुःख दिलं, त्रास दिला, त्याच्या देहाच्या अभिमानी देवता ती बरोबर तुमचं लिहून ठेवलेले काढ की तुम्ही याला दुःख दिलेलं आहे. त्याचं कर्म त्या देवतेशी जोडलं गेलं. मग ज्यावेळेस तुमचा योग येईल त्यावेळेस ते कर्म तुम्हाला देव भोगून गेले. हा कर्म सिद्धांत आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की हे कर्म प्रत्येकाने अशा प्रकारचे जोडून ठेवलेले आहेत आणि म्हणून या कर्मापासून जीवात्मा मुक्त झाला पाहिजे. हा परमेश्वराचा एक विचार आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा गीतेमध्ये कर्मयोग समजून सांगितला की ज्या वेळेला तुम्ही कर्माच्या आहारी असता, जेव्हा तुम्ही कर्म आचरण करता, ते कर्म जर समजा दग्ध बीजाप्रमाणे असतील तर ते तुम्हाला बंधनकारक होणार नाही. आणि जर समजा ते कर्म बीजरूप झाले तर ते कर्म तुम्हाला भोगावे लागतात. पण बीजरूप कर्म सुद्धा नाशण्याची प्रक्रिया स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानात सांगितलेली आहे की ज्या वेळेला तुम्ही परमेश्वराची एखादी विधी आचरण करता, परमेश्वराचा धर्म आचरण करता, त्यावेळेला निश्चितच ईश्वर मात्र त्या कर्मापासून आपल्याला कुठे ना कुठेतरी त्यापासून मागे आणत असतात. एखादं जरी ते दुःखरूप कर्म समोर येणार असलं तरी त्या दुःखरूप कर्मालाही परमेश्वर थोपवितात. आपण पाहिलं सन्निधानामध्ये सुद्धा जसं भंडारे करायला वेगळी दंश झाला, स्तुती केल्याबरोबर वेगळी आपोआप विष नष्ट झालं. महादेशाला सर्पदंश झाला, आपाप समजा त्या ठिकाणी तिचं विष हरण केलं. परंतु हे भोग आहेत सन्निधानातही. म्हणून स्वामीने सांगितलं की सन्निधानात जरी एखादा भोग तुम्ही जोडला असेल परमेश्वराच्या, तो पुन्हा सन्निधानामध्ये उभा राहतो, कारण तो जोडून ठेवलेला आहे. पण ईश्वराची कृपा होते आणि कृपेमुळे तो दोष त्या ठिकाणचा ईश्वर त्या ठिकाणचा नासून टाकतात. या अर्थाने आज आपण जे कर्ममालिका, ज्यासाठी परमेश्वराने आपल्याला एक संलग्न नावाची वस्तू सांगितलेली आहे की ती तुमच्या जीवस्वरूपाला लागलेली आहे. आपण जे काही कर्म आचरण करतो हे कर्म आपल्याला पूर्णतः त्याचं ज्ञान नसते की मी कोणतं कर्म आचरण करून राहिलो, मी कसं आचरण करणार आहे. पण त्याची जाणीव करून देण्यासाठी आपल्या जीवाला एक संलग्न नावाचा अंश आहे. तो संलग्न अंश असा आहे की तुम्ही काय करता. तुम्ही जर समजा संध्याकाळी उल्लेख केला की मला सकाळी या गावाला जायचं आहे, आपण विसरून जातो. पण सकाळी मात्र उल्लेख करून दे, तुम्ही रात्री केला का ते जाणीव करून देण्यासाठी तुमच्याजवळ एक संलग्न वस्तू आहे. ती ज्ञान अंश म्हटलाय तिला मायेचा. ते तुम्हाला जाणीव करून देते. तुम्ही या गावाला जाणार होते, तुम्हाला इथं जायचं आहे. मग हा पटकन उडतो, तयारी करतो. अशा प्रकारे जीव जो आहे मुळात अज्ञान आहे, असामर्थ्यवंत आहे, त्याला कुठलं ज्ञान नाही. कारण अज्ञानी म्हटलंय जीव स्वरूप. मग अज्ञान जीव स्वरूपाला ज्या वेळेला एक ज्ञानाचा अंश लावलेला आहे ते म्हणजे मायेचा अंश म्हणतात. त्याला संलग्न असं म्हटलेलं आहे. ते संलग्न तुमच्या कर्ममार्गाचं ज्ञान, जे काही तुमचं कर्म तुम्ही आता आचरणार आहे त्याचं कोणतं कर्म त्याला आचरायचं आहे त्याचं ज्ञान त्या संलग्नाला असते. मग ते तुम्हाला जाणीव करून देते. जसं त्याला आपण चेष्टकत्व असं म्हणतो की जसं म्हणतो की तो त्याने त्याला सांगितलेला आहे आणि मग तो त्याच्या सांगण्यानुसार वागतो. हे जसं आपण व्यवहारामध्ये म्हणतो तसं या जीवाच्या ठिकाणी सुद्धा एक अंश आहे. तो त्याला कर्माची त्याला जाणीव करून देतो आणि तसा तसा तो पुढे चालतो. पण मूळ कोण आहे? मूळ आहे जीव. पहिले हा उल्लेख करतो. जसं एखादा उदाहरण दिलं आहे की आंधळा आहे, त्याला जर कोणी म्हटलं जेवायला ये आमच्या घरी, तो येऊ शकत नाही. मग त्याचा डोळस पुरुष असतो, त्याला हात धरतो, त्याला घेऊन जातो. पण मला जेवायला जायचा हा उल्लेख कोणी केला? आंधळे. मग हात धरणारा कोण आहे? डोळस, ज्याला डोळ्या येतो, तो त्याला घेऊन जातो. तसं पहिले आपण उल्लेख करतो की मी हे करणार आहे आणि मग त्यानुसार ते कर्म त्याला त्या ठिकाणी भोग्य रूप होतात. त्यानुसार ते कर्म त्या ठिकाणी त्याच्या पुढे चालत असतात. अशा प्रकारे कर्म हा जोडत असतो आणि मग कर्म ज्या वेळेला जोडला जातो तो चांगलेही जोडतो, वाईटही जोडतो. चांगलं कर्म उल्लेख केला तर त्याला मायेचं फळ सुद्धा त्या ठिकाणी त्या संलग्नाच्या माध्यमातून मिळते. वाईट कर्माचा उल्लेख केला तर वाईट फळाचं प्रतिकारकता दुःखाकडे घेऊन जाते. अनेक नरकयोनी आहे, त्या नरकयोनीपर्यंत त्याला ती नेऊन पोहोचविते. हे माणसाचं कर्म अशा प्रकारे हा कर्म हा जोडत असतो आणि आपल्याला ईश्वर धर्मामध्ये निश्चितच यापासून तो 84 लक्ष योनीचा फेरा
तो कशा प्रकारे चुकला जाईल की जो मनुष्य जन्मतो, जाय येते, म्री येते, वृद्धी येते, स्त्री येते, विपरिणाम अनेक शरीराचे आपले आपोआप बदल होत असतात. जन्म घेतो, त्याची वाढवृद्धी होते, वळीत पडीत अंगाला वळ्या पडतात, केस पांढरे होतात. हे जे काही शारीरिक अवस्था आपोआप प्रगट होत असतात जन्मल्यानंतर. आणि मग एक दिवशी पुन्हा ते देह तो टाकून जातो वासवंशी जन्माने याप्रमाणे. आणि मग पुन्हा आणखी दुसरं देह धारण करतो. हे कर्ममार्गाचं द्वार न थांबणार आहे, हे कर्मचक्र न थांबणार आहे. परंतु कुशलम लभंते कैवल्य रत्नम, त्यामध्ये जे कुशलपणाने कर्म आचरण केलेले असतात, ज्याने आपलं धैर्य, ज्याने आपलं संयमितता होऊन कुठल्या ना कुठल्या प्रकारे कुठलं कर्म ईश्वराच्या श्रीचरणाशी समर्पित करून जे काही एक कणव जोडलेले असते, जे धैर्य जोडलेलं आहे परमेश्वराच्या श्रीचरणाशी, त्याने जे काही पुष्प आपल्या सेवेचं असो किंवा श्रद्धेचं असो, भजनाचं असो, पूजनाचं असो, जे काही केलेलं असते त्यालाच म्हटलेलं आहे की ज्याने जीवनामध्ये मात्रा दिलेली असते. स्वामीने सांगितलं की मनुष्य मात्रा, ज्याने जीवनामध्ये मात्रा दिलेली आहे, म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारे आपण स्वयंभर फिरतो, आपल्या स्वातंत्र्याने आचरण करतो, परंतु संयमितता असं म्हटलेलं आहे आपल्या ईश्वर शास्त्रात. अनुसरण नाही तरी मात्राची वर्तन, असं काही नाही. आपण पटकन म्हणतो की नाही की ते अनुसरल्याचं ते आचरण आहे, संन्यास धारण केल्यावर ते करावं लागते. परंतु जरी नाही अनुसरला पण तरी सुद्धा वासनिक अवस्था असेल, नामधारक असेल, तुम्ही वेदवंत बोधवंत पण कर्मराटीतले जरी असेल, सगळ्यांसाठी हा ईश्वराचा संदेश आहे. ज्याला अनुसरण नाही त्याने सुद्धा त्या मात्रा देऊन त्याने त्याचं वर्तन केलं पाहिजे, तरच समजा त्याची प्रतिकारकता वाढत जाईल. जो वेदवंत असतो, जो नामधारक आहे तो वेदवंत होतो, त्याची आवडी वाढते. आवडी वाढल्यानंतर पुन्हा ईश्वराविषयी आवडी उत्पन्न होते आणि मग आवडीच तो ईश्वराच्या क्रिया लेखी लागत असतात. आवड असली मग सवड मिळते आणि मग ती क्रिया ईश्वराच्या लेखी लागते. आवड कमी झाली का विधी आचरण होत नाही, वरवडी विधी आचरला जातो आणि मग लक्ष लागत नाही, स्मरण करताना जांभळ्या येतात, गाठी होत नाही, अनेक प्रकारचे दोष संभवतात. यालाच कारण म्हणजे आपला अविधी, याला कारण म्हणजे आपलं कर्म, ते त्या ठिकाणी आड येते. आणि त्यालाच म्हटलेलं आपल्या शास्त्रामध्ये अडथळा. जसं जीव स्वरूपाने जोडलेले हे अडथळे असतात, अनाधिकार असतात. हे अधिकार अनाधिकार माणसाच्या ठिकाणी असल्यामुळं, अनाधिकार जोडल्यामुळं तो अधिकाराला पात्र होत नाही. आणि परमेश्वर जे दातृत्व करतात ते अधिकारी जीवाला करतात आणि मग निश्चित आपलं कुठं लक्ष चुकून जाते. तर म्हटलं की अधिकारी जीवा ते गिवशीत परमेश्वर जेव्हा गिवसतात, शोधतात, परमेश्वर शोधक वेदक आहे, पण तो कधी शोधतो? अधिकार गिवसतो, कृपेने गिवसतो, सन्निधानात असो का असन्निधानात असो. आताही परमेश्वर जरी नाहीत, तिथून अधिकार जीवाचे गिवसतात आणि तिथून त्याला दातृत्व करतात. जयश्री स्वामींनी उदाहरण दिलं की बाळ जसं समजा भुकेलेला आहे आणि त्या बाळाला जर समजा भूक लागली तर ती आई तिथं पाण्यात तिथं पुरते आणि त्या बाळाला पाजण्यासाठी ती येते. त्याला माहीत पडते आईला का आता माझं बाळ भुकेलं आहे. तसं आर्त उत्पन्न झाली का परमेश्वर तिथून येऊन समजा याला दातृत्व करतात. कुठे जरी ईश्वर असले तरी त्याला दातृत्व करतात, त्याचा योग पुरवितात. दातृत्व करणे म्हणजे योग पुरविणे, एखाद्या गोष्टीला सहाय्यभूत होणे. हे कर्म परमेश्वर आपल्या ठिकाणी आपण जे काही जोडून ठेवलेले आहे, हे कर्म फक्त ईश्वरच जाणू शकतात. देवतेला तर कळतेच, पण ते चुकवण्याची परी देवतेपाशी नाही, चुकवू शकत नाही. चुकवण्यासाठी परमेश्वर सुद्धा जीवाचे कर्म चुकवू शकत नाही, पण मात्र त्या कर्माला थोपवू शकतात. कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्याला त्या कर्मापासून त्याला थोडंसं का होईना, आपण म्हणतो भल्याचं गाव काट्यावर. कर्म तर हे जीवाच्या ठिकाणी आहेतच, हे चुकत नाही, परंतु कर्मापासून त्याला परमेश्वर थोपविण्याचं काम करतात. हे ब्रह्मविद्या शास्त्राचं तत्वज्ञान गहन आहे आणि म्हणून कर्माची गती गहन असं म्हटलेली आहे. आणि या ठिकाणी जे काही जीवनामध्ये आपण जोडलेले कर्म आहे, त्या कर्माची प्रतिकारकता निष्कामतेकडे गेली पाहिजे, निष्कामतेची प्रतिकारकता संन्यासाकडे गेली पाहिजे. म्हणजे त्या कर्माचा त्याग करता आला पाहिजे. स्वामीने सांगितलं प्रत्येक क्षणी त्याग, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा त्याग करता आला पाहिजे. तेच गोष्ट जर त्याग करता आली नाही, ती गोष्ट पुन्हा आपल्यासोबत चिटकल्या जाते आणि ती पुढे पुढे चालत राहते. त्याला आपण प्रसव म्हणतो. मागचा प्रसव आपल्यासोबत पुढे चालत आला म्हणजे तो प्रसव पक्का होतो.
आणि मग तो प्रसव मोडला जात नाही. आणि मग तो न मोडला प्रसव, मग ज्या ज्या दोषे मोडली वाढ नाही तो तो जाणे बाणला रोग दे, असं म्हटलंय की जो प्रसव मोडला नसतो जात तो तो रोग आपल्या ठिकाणी उद्भवतो, तो दोष उद्भवतो, ते दुःख उद्भवतात आणि ते दुःख आपल्यासोबत कायम असतात. आणि ते दुःख म्हणजेच कुठे ना कुठे आपल्याला जीवस्वरूपाला क्लेश निर्माण करतात, व्याधी निर्माण करतात, मानसिक स्थिती भंगून टाकतात. अशा वेळेला मग ईश्वराचे साह्य वर्तत नाही. का त्या कर्मामध्ये कुठल्याच प्रकारे ईश्वराचा आश्रय घेतला नाही. कुठल्याच प्रकारे कशा प्रकारचं आपलं कर्म जोडत असताना आपण त्या ठिकाणी त्या परमेश्वराला स्मरण केलं नाही. आणि म्हणून ईश्वर धर्माचा जो साधक असतो त्यासाठी आपल्याला हा विशेष करून आचार आहे. ईश्वर धर्माचा जो साधक आहे, परमेश्वराचा जो भक्त आहे, त्यासाठी हा विशेष आचार यामध्ये आहे कर्म साधनेमध्ये, की ज्याच्या ठिकाणी कर्मरूप आचरण करण्याची क्षमता आहे तो प्रत्येक ठिकाणी आपलं कर्म सोबत घेऊन चालतोच आहे, पण प्रत्येक कर्मामध्ये त्याला देव आठवला पाहिजे. स्वामींनी सांगितलं की अंतकालीच मामेव, श्रीकृष्ण महाराज म्हणतात की अंतकालीच मामेव, अंतकाळामध्ये देव आठवणं फार दुर्लभ आहे. आता अंतकाळी एकाएकी देव आठवेल का? आपल्याला प्रपंच आठवतो, मुलं बाळ आली नाही, ही मुलगी आली नाही, ती मुलगी आली नाही, तो मुलगा आला नाही, हेच आठवेल. देव आठवणं फार दुर्लभच आहे. परंतु ज्याला असं आठवेल, आणि म्हणून जो निष्काम कर्मयोगी असतो तो निश्चितच आसक्तीरहित होत जात असतो. हळूहळू त्यापासून आसक्ती, वरवडी त्याच्या ठिकाणी आस्था असते, पण अंतरातून मात्र अंतरंग त्याचं बदललेलं असते. कुठे ना कुठेतरी तो कुठे ना कुठे ईश्वराकडे त्याची झाक असते. आणि म्हणून त्याच्यासाठी जो ममतृत्व दुःखाने झळमलेला आहे, काय असते की ममता जी आहे, मोह आणि माया, आपण त्यामध्ये गुरफटलेलो सगळेच जण आहे, असं काही नाही. मी सांगणारा मलाही मोह माया ममता आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा, त्या ममतेमध्ये सुद्धा एक फरक आहे. ममता ईश्वराला अधिष्ठित होऊन असणे आणि समजा केवळ ईश्वराच्या विरहित ममता असणे हा एक भाग आहे. आणि म्हणून ईश्वराला स्मरण करत करत ज्याचं देह शेवटाला जाते तो फार भाग्यवान असतो. आपल्या जीवनामध्ये काही काही लोक असे काही भाग्यशील असतात की त्यांना प्रायश्चिताचा योग पुरतो, प्रायश्चित करून मग त्यांच्या देहाचा शेवट होतो, आहे की नाही. फार काही काही असे दुर्लभ असतात की शेवटी त्यांना असं वाटतं की आता मी देवाला, मी अनंत कर्माने लिपित झालो आहे, माझ्या ठिकाणी अनंत कर्म दोष आहे, मला हे कर्म या ठिकाणी मी या कर्मापासून बाजूने झालो पाहिजे. आणि मग देवालाही त्याची कणव येते आणि देवही त्या क्रियेचा त्याचा स्वीकार करतात. पण हव्यास पाहिजे. स्वामी म्हणतात की पोराशी आग्रह, जसं हव्यास असेल तर आम्ही ते हव्यास म्हणजे त्याच्या ठिकाणी इच्छा असेल तर पूर्ण करू, इच्छाच नसेल तर काय पूर्ण करायची. मग इच्छा व्यक्त केली पाहिजे, करीन अशी आवडीनं बांधली आपल्या अंतःकरणामध्ये, मी बा हे करीन ते करीन, असं करीन तसं करीन. जसं प्रपंचाविषयी म्हणतो तसं एक धर्मरूप क्रियेविषयी म्हटलं पाहिजे ना, की आपल्याला हे करायचं आहे ते करायचं आहे, बा यावर्षी हे झालं आता पुढच्या वर्षी ते करू, मार्गशीर्ष महिन्यात आलं तर बा सेवा करू, आमचं काय करू, तर हे काहीतरी हव्यास जीवस्वरूपी असला पाहिजे. आणि तो हव्यास असल्याशिवाय ती आशा परमेश्वर पूर्ण करत नसतात. आणि म्हणून भाग्यवंत जीव आहेत की अशा जीवांना काही परमेश्वराच्या श्रीचरणाशी समर्पित होताना अशा काही आकांक्षा असतात जीवात्म्याच्या ठिकाणच्या, ते ईश्वर त्याच्या पूर्ण करतात. कारण तो योग परमेश्वर त्याचा पुरून देतात. कोणी प्राश्चिताची आशा केली तर प्राश्चिताचा योग पुरवतात. एखाद्याने म्हणलं की मला देवा प्राश्चित झाल्याशिवाय माझं देह गेलंच नाही पाहिजे, तर तसाही योग पुरवतात. प्राश्चित झालं का मग त्याचा देह जातो. असे अनेक आम्हाला उदाहरण पाहायला मिळाले. मी या ठिकाणी एक बोरकुंड गाव आहे, कोणता आहे आपण गेलो ते विंचूरकर लोक राहतात तिथे, बोरा बोरा बोर आहे. हा, तिथे एक 95 वर्षाची आजी दीक्षा घेतली. पती म्हणे बा मला प्राश्चित करायचं, धरणीला पडून होती आणि अगदी इतकी म्हातारी, त्याला शरीर सगळं निस्तेज झालेलं आहे, पण वाचा खूप कळत होती. आणि ती म्हणे की मला प्राश्चित करायचं. अत्यंत धार्मिक, विदर्भातली होती ती बाई. इकडे त्या बोऱ्याला बरेच विदर्भातल्या बाया आहेत. मग ती म्हणे मला प्राश्चित झालं पाहिजे, माझं खूप आशा व्यक्त केली. मग तिकून फोन आला आम्हाला विदर्भातून एक, म्हणे बाबा त्या बाईची अशी इच्छा आहे. त्यांचे गुरु होते ते म्हणजे मी तर काही पोहोचू शकत नाही, पण तुम्ही तिथल्या इथं जा. आम्ही गेलो. गेल्यानंतर म्हातारीने 2 तास प्राश्चित केलं. एवढे कडक शब्द जसे म्हणले तसेच. आणि मग प्राश्चिताला उठून बसल्या, सगळं म्हटलं, तिच्या हाताने विधी केला.
आणि म्हातारी झोपवलं. सकाळी फोन आला, म्हातारी सरली. म्हणजे अशा प्रकारे काही देवयोग पुरवितात. हे आपल्या त्याहून लक्षात येते की काही काही कणव असतात, त्या कणवा परमेश्वर पूर्ण करतात. आमच्या विराकात सुद्धा तसंच झालं. 3 दिवसापूर्वी मला धुळ्याला बोलवलं. त्यांनी चांगलं प्रायश्चित केलं, माझा विधी केला. गंधाक्षर स्वतः हाताला लावल्या, पूजा माझ्या हाताने केली. सगळं पाऊण तास 1 तासपर्यंत प्रायश्चित म्हटलं. इथं आले नंतर ते गेलं. म्हणजे काही योग असे असतात की ही जीवनाची साधना आहे. अत्यंत जीवनामध्ये भावनिकपणे वागणे हे फार महत्त्वाचं असतं. त्यांच्या जीवनात त्या फार भावनिक होत्या. त्यांच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा एक भावनावश व्हायचा मनुष्य. म्हणजे भावनेने माणसाचा परमेश्वर कसा स्वीकार करतो आणि ती भावना जर असेल तर ईश्वर कसा त्याचा योग पुरवितो, हे आपल्या जीवनामध्ये योग कर्म सुकौशल हे कर्माचं रहस्य आहे. हे कर्माचं मर्म आहे. आणि हे मर्म आपल्याला स्वामी श्री चक्रधरांनी आपल्या तत्वज्ञानातून सांगितलेलं आहे. ज्यावेळेला आपण परमेश्वराचा हात जोडत असतो, परमेश्वराची प्रार्थना करतो आणि प्रार्थना करताना प्रायश्चित आपल्या मुखात होतं. स्वामींनी सांगितलं की बाई, क्लेशी अनुताप जे कर्म आहे, ज्या कर्माला तुमच्या ठिकाणी जर अनुताप असेल तर ते कर्म तिथं नासल्या जातात. जसं ज्ञानाने दग्ध कर्माने असं म्हटलं आहे की ज्ञानाने कर्म नाश होतो, है की नाही. ज्ञान हे काय आहे, कर्मांचा नाश करणार आहे. तसं इथं अनुताप जे असतो अंतकरणामधला. आणि म्हणून आपल्या ब्रह्मविद्यामध्ये परमेश्वर शास्त्रामध्ये चतुर्विध दुःख आलेलं आहे. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी मागची जोडलेली जोड असते, प्रस्तुत तो नवीन जोडत असतो, पुढेही त्याची जोडण्याची अपेक्षा असते आणि असं त्रिविध प्रकारचं कर्म त्याच्या मागं पुढे फिरत असते. परंतु ते कर्म शेवटी प्रत्येकाला बंधनकारक आहे. आणि म्हणून ज्याला अनुताप होतो त्या एखाद्या कर्माविषयी, त्याच्यासाठी आपले विधी असतात. सकाळी आपण प्रायश्चित करणे, देवाला दंडोत घालणे, संध्याकाळी प्रायश्चित करणे, देवाला दंडोत घालणे. प्रायश्चित म्हणजे प्रसव मोडणे, है की नाही. आम्हाला वेळच भेटत नाही, है की नाही. बरेचसे लोक येतात, बाया दररोज येतात, काही बायांना वेळच मिळत नाही. नुसतं समजा मंदिरात आलं 10 मिनिटं येऊन समजा आले, देवाला डोकं ठेवलं शिनाबाईला, वंदन आहे आपल्या गावाचं. आपले समजा पण आळशीपणा खूप आहे, है की नाही. आणि म्हणून ते आपल्यासाठी आहे ना, आपल्या भल्यासाठी आहे. आपण नुसतंच सांगतो आपल्या गावात परंपरा एवढी आली तेवढी आली, पण आपली परंपरा पुढे नेली पाहिजे कोणी. पोरं सोरं आहे तर गेले नोकरीच्या निमित्तानं, म्हातारे घरी आहेत. बरेचसे तरुण वर्ग समजा बाहेर आहे की नाही, आपला नोकरीच्या निमित्ताने कितीतरी बाहेर आहे. पण मग ही परंपरा बाहेर जरी गेली असतील तर त्यांच्याही ठिकाणी ते जोपासले गेली पाहिजे. ती धर्मरूप परंपरा आपणही जोपासली पाहिजे. ते संस्कार आपल्यावरही असले पाहिजे. कालची बाई पाहिली का सांगताना, वक्ता काय सांगत होती, किती भाग्यवान आहे तुम्ही, तुमचीच स्टोरी करत होती. हा, गणेशच्या बाया किती भाग्यवान आहेत, माणसं किती भाग्यवान आहेत. आता किती उपदेश घेतले आहे समजा, उभं करायला पाहिजे त्यांनी सगळे, किती सुना उपदेश आहे किती. हा, तर अशा प्रकारे उपदेश घेणं महत्वाचं आहे, नामस्मरण करणं महत्वाचं आहे, नामपाठ असणं महत्वाचं आहे, है की नाही. नाही तर मग सिरियल लावली का तिकडेच आपण लक्ष जाते सिरियलकडे आणि नामस्मरण होत नाही. पण मग ही कामगिरी आपली आहे. ही प्रतिकारकता आपल्याला वाढवावी लागेल. धर्म हा वाढवणं आपलं काम आहे. आणि म्हणून काल त्यांनी सांगितलं की आपल्या इथं त्रिकाळ साधना होते, सकाळी दुपारी संध्याकाळी आरती होते. ही एक मंगळ वातावरणाची निर्मिती असते. हे धर्माचं कार्य आहे. ईश्वराचं त्या निमित्ताने एक वास्तव्य आहे. साक्षात परमेश्वर त्या ठिकाणी आपली हजेरी लावतात. त्रिकाळ अवसर होतो आणि त्यामुळे एक पावित्र्य आपल्या गावाला निर्माण होते. ही सामान्य गोष्ट नाही. एखाद्या अवसर काळाचं जे महात्म्य असते की सांगितलं आहे की त्रिकाळ अवसर, 22 त्रिकाळ अवसर करायचे देवाचा आणि त्या अवसर काळी देव प्रसन्न व्हायचे. अमंगळ असतील ते मंगळरूप कार्य व्हायचे. अशा प्रकारे त्या वातावरणामुळे ते काही वातावरण ते सगळ्या गावासाठी पोषक आहे, परिसरासाठी पोषक आहे. खिचपुरी झाली, किती साधू संत आले असतील आपल्या गावात. हा, म्हणजे आपलंही भाग्य काहीतरी आहे. आणि म्हणून समजा तो योग आपल्याला येत असतो. अशा प्रकारे जीवनामध्ये स्वामी श्री चक्रधरांचा जो भक्ती मार्ग आहे, त्या भक्ती मार्गाचे आपण पायी आहोत. तो एक जबाबदारीचा आपलाही कर्तव्याचा भाग असतो प्रत्येकाचा. आणि म्हणून तुम्ही सर्वजण खरंच भाग्यवान आहेत
की आपल्याला साधू संतांचं दर्शन होते, सेवादास्य घडते आणि त्या सेवादास्यातूनच आपल्या जीवनाला एक आयाम मिळतो. आणि म्हणूनच देवाची आपल्या पाठीची कृपा छत्र आहे. आज जे आपण काही आपल्यापाशी जे काही आहे ते आपल्या कर्तृत्वाने तर आपण निर्माण करतोच, पण ते सदैव राहण्यासाठी, टिकून राहण्यासाठी ईश्वराची कृपा पाहिजे असते. कुठल्या ना कुठली तरी प्रसन्नता कार्य करत असते आणि ती प्रसन्नता परमेश्वराची आहे. तो परमेश्वराचा योग आहे, आपण जोडून ठेवलेला आहे. म्हणून या गावात आपल्याला समजा अशा प्रकारे एका ठिकाणी येण्याचा योग आलेला असेल, मार्ग या ठिकाणी असेल, आपलं पूर्व संचित असेल, अशा प्रकारची देवपूजा, हजारो लोक आपल्या इथे येतात आणि कधी कधी आपणही बाहेर गेलं पाहिजे, पण आपण काही बाहेर जात नाही. सगळ्याला वाटतं रणायचे सगळे येतात, रणायचे काही बाहेर जात नाही. म्हणून आपणही देवदर्शनासाठी तीर्थयात्रेनिमित्तानं बाहेर गेलं पाहिजे, आपल्यालाही देवधर्म घडला पाहिजे, अशी अपेक्षा आपण सगळ्यांनी केली पाहिजे. 1 तास निरूपण आज करायचं होतं मला, तर 9:15 झाले का? तर आपल्याला खंडित झालेली व्याख्यान मला पुन्हा महंत सारंगधर बाबा यांनी चालू केली आणि त्यांच्या संघासोबत आमच्या आश्रमातील सर्व महंत संत इथे उपस्थित आता सहज बाबा आहेत, विरोत्र बाबा, दामोदर बाबा, भानुया बाबा आहेत, आहे का? त्याच्यानंतर आनंद आहे, अनिराज बाबा आहे. असे सर्व संत महंत, आश्रमातील तपस्विनी, ग्रामस्थ बंधू भगिनी सर्वजण आपण या ठिकाणी ही व्याख्यानमाला यावर्षी 5 दिवसाची केली. कारण मार्गशीर्ष महिना आहे आणि त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एवढे कार्यक्रम असतात की त्या कार्यक्रमामध्ये गावागावाला कार्यक्रम आहेत. प्रत्येक ठिकाणी एकही दिवस असा नाही का आज या गावाला कार्यक्रम नसेल, वेगवेगळ्या गावाला कार्यक्रम आहे. आणि त्यामधून आपल्याला हे 5 दिवस आपण काढले. आपल्याला हा एक सत्संग आहे, सत्संगामध्ये शिरल्यामुळं आपल्यालाही त्याचा फायदा होतो. तेवढा काळ वेळ आपला उपयोगी जातो आणि एक प्रसन्न वातावरणामध्ये एक हा 5 दिवसाचा सोहळा आपण संपन्न करत असतो. आणि 13 तारखेला सगळ्यांनी या ठिकाणी त्या कार्यक्रमाला हजेरी लावा. तिथेही धर्मसभा होईल, तिथेही काही विचार ऐकायला भेटतील. सगळ्यांनी महाप्रसादाला यायचं. आमंत्रण कोणाची वाट पाहिजे नाही, आम्हाला बोलून नाही, सगळ्यांनाच आमंत्रण असते. जे जे काही असतील, जे बाहेरून ऐकत असतील, गावातली मंडळी असतील, तांड्यातले, सगळ्यांना हे सार्वजनिक आमंत्रण असते. हा महाप्रसाद आहे, त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे. आमंत्रणाची वाट पाहायची नाही. यावर्षी भोजन सांगितलं आहे, गोकुळदास पाटील यांचं आहे, मोठा भाऊ यांच्या मार्फत. तर अशा प्रकारे हा अपूर्व आपल्याला एक भक्तिमय वातावरणाचा योग सातत्याने सगळ्यांसाठी जीवनात येत राहो, ही सदिच्छा तुम्हा सर्व ग्रामवासियांसाठी व्यक्त करतो आणि माझे या ठिकाणी 2 शब्द